दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये राजकीय संघर्षात टोकाला गेलेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये परिचारक हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार अशीच त्यांच्या गटाकडून सतत वल्गना केली जात आहे. यामुळे परिचारक हे भाजपपासून दूर जातात की काय असं वाटत होतं. मध्यंतरी ते पक्षाच्या काही कार्यक्रमांना दिसले नव्हते, त्यामुळं चर्चा ही खूप रंगत होती. आणि परिचारकांनी सुद्धा इथं टीका करताना समाधान आवताडे यांच्यावर टीका केली होती आणि ते म्हणले होते की पक्षसुद्धा 40,000 मतांचे ज्यांच्याकडे गठ्ठा आहे त्यांना फक्त उमेदवारी देतो आणि त्यांना असं म्हणाले होते की आमच्याकडे जास्त मतं असून सुद्धा आम्हाला उमेदवारी नाही. मात्र आवताडे यांच्याकडे केवळ 40,000 मतं आहेत, मात्र त्यांनी उमेदवारी दिली होती. टीकाही त्यांनी केली होती आणि सतत परिचारक आणि आवताडे यांच्या गटामध्ये सध्या वाकयुद्ध हे रंगलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये परिचारक हे कोल्हापूरला अमित शहा जे भाजपचे वरिष्ठ नेते चाणक्य म्हणून ओळखले जातात, केंद्रीय गृहमंत्री असणारे आणि सध्या जे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळवून देण्याकरता म्हणून विभागवार बैठका घेत आहेत. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर, पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी बैठकांचं आयोजन केलेलं आहे. आणि काल कोल्हापूरमध्ये ते असताना त्या बैठकीला प्रशांत परिचारक हे उपस्थित होते. मध्यंतरी अनेक कार्यक्रमांना, पक्षाच्या बैठकांना न दिसणारे परिचारक हे अमित शहा यांच्या बैठकीला मात्र आवर्जून कोल्हापुरामध्ये उपस्थित होते. त्यामुळं परिचारक गट हा भाजपमध्येच राहणार अशी चर्चा पुन्हा रंगलेली आहे. म्हणजे ते भाजपचंच काम करणार, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे संपर्क अनेक अन्य पक्षातल्या नेत्यांबरोबर आहेत अशी ही चर्चा सुरू होती. त्यांचे समर्थक शरद पवार यांनाही भेटले होते, मात्र त्यांनी सांगत होते की माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या तिकिटाकरता ते शरद पवारांना भेट होते असं सांगत होते. मात्र परिचारक हे पडद्यामागून बऱ्याच खेळ्या परिचारक गटाचे सुरू आहेत. अद्याप कालच त्यांनी पंढरपूर मंगळवेढ्याबरोबरच माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेश परिचारक हे निवडणूक लढवणार असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे परिचारकांना. आणि माढा मतदारसंघ ज्यामध्ये 42 गावं आणि श्रीपूर म्हाळुंगचा भाग आहे, त्यामुळे परिचारक गटाची ताकद जास्त आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातही त्यांनी उमेदवारी भरावी उमेश परिचारक यांनी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर परिचारक, प्रशांत परिचारक जे भाजपचे क्लस्टर प्रमुख म्हणून ज्यांनी काम केले, 3 लोकसभा मतदारसंघाचे वरिष्ठ नेते आहेत, ते मध्यंतरी पक्षापासून थोडेसे दूर गेलेले वाटले तरी मात्र कोल्हापुरात त्यांनी अमित शहा यांच्या बैठकीला उपस्थिती लावलेली आहे. त्यामुळे परिचारक गटाचं नक्की काय चाललंय हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाहीये. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत नाहीत, तारखा जाहीर होत नाहीत आणि उमेदवारी भरण्याच्या ज्याची अवधी सुरू होत नाही, तोपर्यंत परिचारक गट सस्पेन्स कायम ठेवणार असंच दिसतंय. त्यांचे सर्वच पक्षातल्या लोकांशी संबंध चांगलेच आहेत नेहमीच. आता मात्र ते आणि त्यांचे त्यातल्या त्या भाजपबरोबर आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याबरोबर अत्यंत निकटवर्ती आहेत देवेंद्र फडणवीस यांचे. त्यामुळं परिचारक भाजपमध्येच राहतील अशी चर्चा आहे. मात्र ते कुठून निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आवताडेंना सोडून परिचारक माढ्यामध्ये येत आहेत की काय अशी ही चर्चा आता रंगू लागलेली आहे. वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या सगळ्यांनाच कानपिचक्या देण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यातल्या त्यात अमित शहा यांचा दौरा म्हटल्यानंतर सर्वच भाजपचे नेते हे उपस्थित असतात.